नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज. जळकोट ते केतकी संगमेश्वर पदयात्रा मार्गस्थ. जळकोट शहरातून एक भक्तिमय आणि सामाजिक सलोखा जपणारी पदयात्रा आज मार्गस्थ झाली आहे. दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी जळकोट येथील सोमेश्वर महादेव मंदिरातील जळकोट ते केतकी संगमेश्वर पायी दिंडीला सुरुवात झाली. मागील तब्बल 22 वर्षांपासून ही पदयात्रा सुरू असून यंदाही शेकडो भाविक भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पदयात्रा मार्गस्थ होत असताना जळकोट शहरातील विविध ठिकाणी दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकरमजी बंडे यांनी ढोल ताशांच्या गजरात दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांचे स्वागत केले. तसेच भाविकांच्या गळ्यात भगवी दस्ती घालून त्यांना पुढील यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्वागतामुळे सामाजिक एकोपा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश पाहायला मिळाला. जळकोट ते केतकी संगमेश्वर हे सुमारे 135 किलोमीटरचे अंतर भाविक पायी चालत साधारण 5 दिवस पूर्ण करणार आहेत. केतकी संगमेश्वर येथे पोहोचल्यानंतर भाविक दर्शन घेणार आहेत. या दिंडीत जळकोट शहरासह परिसरातील शेकडो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी ही पदयात्रा आता केतकी संगमेश्वरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी कमलाकर वाघमारे, जळकोट, लातूर.